नमस्कार. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सर यांच्या 5 जून 2025 रोजी 32व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे. माझे नाव आहे ज्योती पंकज लापसेटवार, राहणार तामसा, जिल्हा नांदेड. माझ्या कवितेचा विषय आहे मोबाईल इंटरनेट अतिवापर शाप की वरदान. दुनियेत झाला बाई सारा गलबला, दुनियेत झाला बाई सारा गलबला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. मोबाईलच्या किरणाने पक्ष्यांचा जीव हो गेला, सर्वांच्या डोळ्याला चष्मा लागला. अटॅकचे प्रमाण वाढू लागला, अटॅकचे प्रमाण वाढू लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. मोबाईलने सर्वांची प्रगती हो केली, इंटरनेटमुळे मानवाने आकाशी पाऊल ठेविले, साऱ्या जगाची माहिती क्षणात पोहोचविला, साऱ्या जगाची माहिती क्षणात पोहोचविला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. फोन पेने व्यवहार सोपे हो झाले, मुलांना शिक्षण ऑनलाईन मिळाले, मोबाईलने प्रत्येकाशी पटकन बोलला, मोबाईलने प्रत्येकाशी पटकन बोलला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. गुगलच्या दुनियेत फिरुनी हो आला, व्हॉट्सअपच्या रंगात रंगून गेला, नाही मिळाली ग शांती मनाला, नाही मिळाली ग शांती मनाला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. मोबाईल इंटरनेट शाप की वरदान, त्यामुळे होते प्रगती आणि नुकसान, योग्य तो वापर करून घेतला, योग्य तो वापर करून घेतला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. दुनियेत झाला बाई सारा गलबला, दुनियेत झाला बाई सारा गलबला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला, मोबाईलचा अतिवापर होऊ लागला. नमस्कार.